चला तर चौरसाची बाजू 20% वाढवल्यास क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल? या प्रश्नामध्ये काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या इकडं. तर 20% वाढ म्हणलं की तुम्ही 120 लिहायचं लांबी आणि रुंदी सुद्धा 120 करायचं, दोन्ही वाढवायचं. रुंदी ठीक आहे. तर आता लक्ष द्या, एक एक अंकानं पॉईंट लावायचा. 30% वाढ म्हणलं की तुम्ही 130 लिहायचं दोन्ही बाजूला आणि एक एक अंकानं पॉईंट द्यायचा आणि याचा गुणाकार करायचा. 12 आणि 12ला गुणलं 144 आणि आलेल्या उत्तरातून 100 वजा करायचे. मग तुमचं राहिलं 44% वाढ. काय होतं, 100हून मोठं उत्तर आलं की वाढ, 100पेक्षा कमी जर उत्तर आलं तर घट लिहायचं. कळालं? या प्रश्नाचं उत्तर आहे